पंतप्रधान व्हायला लागतं बहुमत, ते म्हणजे 272 जागांचं. भाजपकडे लोकसभेत एक हाती खासदार आहेत 240, आत्ताचा देशातला सगळ्यात मोठा पक्ष. त्यानंतर काँग्रेसचे आहेत 99 खासदार. त्यामुळे भाजपच सत्तेत राहणार हे जरी नक्की वाटत असलं तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या राजकारणाची थोडी जरी समज असणाऱ्या व्यक्तीला माहिती आहे, फक्त सिंगल लार्जेस्ट पार्टी असून चालत नाही. कारण सर्वात मोठा पक्ष असूनही महाराष्ट्रात 2019 ते 2024 या काळात भाजपला मुख्यमंत्री पदापासून दूर राहावं लागलं होतं. केंद्रात सुद्धा भाजप 240 जागा घेऊन बहुमताच्या सगळ्यात जवळ असली तरी त्यांची धुरा टिकून आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर. म्हणूनच या दोन राज्यांना मागेल तेवढा निधी केंद्राकडून मिळतोय हे आपण पाहतच आलो. पण हीच दुपटी नस दाबण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होतोय. राहुल गांधी हे चंद्रबाबू नायडू यांच्या संपर्कात आहेत. त्यांना मुद्दाम सॉफ्ट हँड दिला जातोय असा आरोप केलाय आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि YSR काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांनी. तेव्हापासून अनेक राजकीय विश्लेषक असा दावा करत आहेत की राहुल गांधींच्या या वोट चोरीच्या मुद्द्यानंतर आणि तत्सम बऱ्याचशा प्रकरणानंतर मोदी सरकार घेरलं जाईल आणि पुढील 2 ते 3 महिन्यात चंद्रबाबू नायडू यांच्या मदतीने इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत येईल आणि पंतप्रधान असतील स्वतः चंद्रबाबू नायडू.